Hello friends, welcome to Universal Science Academy and OP's Chemistry YouTube channel. Now get ready to understand esterification reactions of alcohols. Okay, so what is mean by esterification reaction? Very obvious that the name is esterification, means in that reaction there is formation of ester. ओके म्हणजे इथे काय तयार होणार इस्टर तयार होणार पण प्रत्येक रिएक्शनला ही इस्टेरिफिकेशन रिएक्शन्स आपण म्हणत नाही हे पण लक्षात ठेवा तर इस्टेरिफिकेशन्स म्हटल्यानंतर आपल्या डोक्यात एकच गोष्ट आली पाहिजे दॅट इज रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल्स विथ कार्बोक्सिलिक ऍसिड ओके इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड लाईक कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 और ड्राई HCl गॅस तर बघूया आपण इथे जनरल रिएक्शन सगळ्यात पहिले सो लुक एट हियर कार्बोक्सिलिक ऍसिड RC double bond OH so this is the general formula of carboxylic acid this is carboxylic acid right आणि या कार्बोक्सिलिक ऍसिड ची रिएक्शन कोणासोबत होणार अल्कोहोल सोबत होणार सो आय एम राइटिंग हियर R-OH this is alcohol okay now here this reaction occurs in presence of acid but this reaction is reversible is what reversible reaction so forward reaction is called as esterification forward reaction is called as esterification and backward reaction is called as hydrolysis okay एवढं कळलं तर पुढचा पॉइंट बघूया आपण नाउ व्हाट हॅपन ड्यूरिंग दिस रिएक्शन्स लुक एट हियर ऍसिड आपण यूज करणार आहे कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 किंवा ड्राय HCl गॅस ओके HCl गॅसियस फॉर्म मध्ये असतो ओके तर तो त्याची डिहायड्रेटिंग कॅपॅसिटी गॅसियस फॉर्म मध्ये ही जास्त असते आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 हा ऑलरेडी डिहायड्रेटिंग एजंट आहे तर दोन पैकी कोणताही यूज करा जनरली आपण कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 यूज करत असतो बिकॉज इट इज कन्व्हिनियंट इट इज मोर कन्व्हिनियंट इन कंपॅरिझन टू ड्राय HCl गॅस यूज करणं थोडं डिफिकल्ट असतं राईट तर आता इथे बघा या रिएक्शन्स मध्ये काय होणार रिमूव्हल ऑफ वॉटर पण नेमकं वॉटर कसं रिमूव्ह होणार दोन्ही ठिकाणी OH आहे म्हणजे कार्बोक्सिलिक ग्रुप मध्ये सुद्धा OH आहे अल्कोहोलिक ग्रुप मध्ये सुद्धा OH आहे तर या ठिकाणी काय होतं हे फिक्स आपल्याला लक्षात ठेवायचंय याच्यावरती क्वेश्चन पण विचारलेला आहे एंट्रन्स मध्ये OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड H ऑफ अल्कोहोल OH ऑफ carboxylic acid and H of alcohol. In this way, water is removed. Water अशा प्रकारे रिमूव्ह होणार कार्बोक्सिलिक ऍसिड चा OH आणि अल्कोहोल चा H हायड्रोजन ओके बाकीचं सगळं स्ट्रक्चर कनेक्ट करा काय मिळतं बघा RC डबल बॉन्ड O here is O R dash here is again H2O OH आणि H कंबाईन झाला काय तयार झालंय H2O so this is what ester now why this reaction is reversible due to accumulation of water बाय प्रोडक्ट काय मिळतो आपल्याला इथे वॉटर तो अॅक्युमुलेट झाला पाणी जास्त साचायला लागलं ठीक आहे तर काय होणार ते वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा वाढणार इथे म्हणजे वॉटरचं अॅक्युमुलेशन वाढणार तर तो इस्टरचा हायड्रोलिसिस करतो कारण ऑलरेडी रिएक्शन्स मध्ये काय आहे ऍसिड आहे ठीक आहे तर या ठिकाणी H2O याला रिव्हर्स कर म्हणजे इस्टरला ब्रेक करणार हायड्रोलाइज करणार कशामध्ये कार्बोक्सिलिक ऍसिड आणि अल्कोहोल मध्ये दॅट्स वाय दिस रिएक्शन इज रिव्हर्सिबल रिएक्शन सो व्हॉट इज द ट्रिक टू मेंटेन दिस रिएक्शन इन अ फॉरवर्ड डिरेक्शन ओके फॉरवर्ड डिरेक्शन मेंटेन ठेवण्यासाठी काय ट्रिक आहे वॉटर काढत राहा
ठीक आहे, वॉटरचं अक्युमुलेशन कमी झालं पाहिजे, राईट, सो दॅट दिस रिएक्शन्स विल बी इन अ फॉरवर्ड डिरेक्शन. ओके, तर आता इथे बघायचे काही एक्झाम्पल्स घेऊया आपण इथे. सो लुक ॲट हियर, आर इक्वल टू मी इथे ठेवतोय एच. सो एच सी डबल बॉन्ड ओ OH, and here is I will take ethyl alcohol. R dash is C2H5. Okay. Now this reaction is carried in presence of concentrated H2SO4, concentrated H2SO4 or dry HCl gas, dry HCl gas at temperature 413 Kelvin. Okay. काय घेतलंय आपण इथे सांगा परत, फॉर्मिक ऍसिड. वी हॅव टेकन हियर फॉर्मिक ऍसिड. माहिती आहे ना कुठे असतं फॉर्मिक ऍसिड? अँट मध्ये असते, मुंगीमध्ये असते. मुंगी चावल्यावर कशी जळजळ होते ना, ते फॉर्मिक ऍसिड सोडतं आपल्या स्किन मध्ये. ओके, आणि त्याच्यामुळे मग तिथे जळजळ होते, अलर्जिक रिएक्शन होते. ऍसिड आहे. त्यानंतर इथे इथाइल अल्कोहोल और वी कॅन राईट सिम्पली इथेनॉल. सो टेल मी, वॉटर मॉलिक्यूल कसं रिमूव्ह होणार इथे? OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. जनरल रिएक्शन मध्ये काय लर्न केलं आपण? OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड H ऑफ अल्कोहोल. ओके, सो हियर OH ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड अँड H ऑफ अल्कोहोल. सो देयर इज रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल. बघा इथे काय मिळतं आपल्याला? H C डबल बॉन्ड O C2H5 प्लस हियर H2. So there is formations of ethyl formate. काय तयार झालंय? इथाइल फॉर्मेट. हे बघा, हा फॉर्मिक ऍसिडचा पार्ट आहे, HC डबल बॉन्ड O, आणि इकडे ऑक्सिजन लागलं तर हा फॉर्मेट होणार. फॉर्मिक ऍसिड मधला एक H प्लस आयन जर रिमूव्ह झाला तर तो फॉर्मेट होतो, आणि हा काय आहे? इथाइल. सो दिस इज इथाइल फॉर्मेट. आयुपीएसी नॉमेनक्लेचर पण करता येईल आपल्याला. ठीक आहे, आयुपीएसी नॉमेनक्लेचर कसं करतोय आपण? इस्टरचं अल्काइल अल्कॅनोएट. हा बघा, हा पार्ट जो आहे तो अल्काइल आणि हा पार्ट जो अल्कॅनोएट आहे. म्हणजे कसं डिसाइड करायचं? फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट दी अल्काइल ग्रुप. सो अल्काइल ग्रुप इज इथाइल अँड दिस इज व्हॉट दी पार्ट कमिंग फ्रॉम ऍसिड. ओके, तर ऍसिडच्या पार्ट मध्ये किती कार्बन आहे? दॅट वुड बी अल्कॅनोएट. तर इथे 1 कार्बन आहे. 1 कार्बनचा अल्केन कोणता असतो? मिथेन. मिथेनचा ई कशाने रिप्लेस करायचा आहे? OATE. सफिक्स ऑफ इस्टर इज OATE. म्हणजे काय होणार सांगा? इथाइल. 1 कार्बन इज मिथेन, E is replaced by OATE. So the IUPAC nomenclature would be ethyl methanoate. इथाइल मिथॅनोएट. लक्षात आले का? इथाइल मिथॅनोएट. दिस इज द IUPAC nomenclature of ethyl formate. लक्षात आले? Okay. Now I would like to give one additional point here. If we are using dry HCl gas in this reaction, जर आपण dry HCl gas use केली या esterification reaction मध्ये, then this esterification reaction is known as Fischer-Spear esterification. Fischer-Spear esterification reaction. Fischer-Spear esterification reaction. Right? When we are using this dry HCl gas. And what is the role of H2SO4? H2SO4 act as a role of concentrated H2SO4 act as a dehydrating agent as well as catalyst. Same for dry HCl. Okay, तो dehydrating agent पण आहे आणि catalyst पण आहे. लक्षात आलंय? तर इथे आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. इथे आता काय घेतलं होतं आपण पहिल्या एक्झाम्पल मध्ये? फॉर्मिक ऍसिड. नेक्स्ट वी कॅन टेक हियर R इक्वल टू CH3 ठेवा. इथे काय मिळणार? 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड. 2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड कोणता आहे? ऍसिटिक ऍसिड.
2 कार्बनचा कार्बोक्सिलिक ऍसिड काय ऍसिटिक ऍसिड. Now this acetic acid reacts with ethyl alcohol or ethanol in presence of कोणाच्या प्रेझेन्स मध्ये concentrated H2SO4 at 413 Kelvin. Okay, now tell me how the reaction is, how reactions will be proceed here. बघा, by removal of water, OH from acid and H from ethanol. ठीक आहे, इथनं काय रिमूव्ह होणार, लक्ष द्या इकडे, काय रिमूव्ह होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. सो देयर इज फॉर्मेशन्स ऑफ CH3 C double bond O O C2H5 plus here H2O. Now what is the nomenclature? ऍसिटिक ऍसिडचा कॉमन नॉमेनक्लेचर मध्ये काय करायचं, ऍसिटिक ऍसिड म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिडच्या नॉमेनक्लेचर मधला आयसी ऍसिड काढून AT ठेवायचं. सो दिस इज व्हॉट इथाइल. ओके, दिस पार्ट इज इथाइल and this is what acetate. Common name is ethyl acetate. आणि IUPAC nomenclature काय होणार, this is alkyl group and how many carbons are present here, 2. So this is ethyl ethanoate. Ethyl ethanoate. लक्षात आली रिएक्शन. This is esterification reaction. Okay, so we have covered here 2 examples, formic acid and ethanol, acetic acid and ethanol. You can take other examples also on your own. ठीक आहे, यासारखे तुम्ही बाकीचे एक्झाम्पल्स घेऊ शकता. नाउ we have to remember one point, that is order of reactivity of alcohols and order of reactivity of alcohols and carboxylic acid. Okay, तर एक गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, कार्बोनिल कार्बनला या ठिकाणी ऍसिड असेल किंवा अल्कोहोल असेल, जेवढी गर्दी कमी राहील, ठीक आहे, म्हणजे अल्काइल ग्रुपची जेवढी गर्दी कमी राहील तेवढी रिएक्शन्स लवकर होणार, वेदर इट इज कार्बोक्सिलिक ऍसिड ऑर अल्कोहोल. आपण काय म्हणत असतो केमिस्ट्रीच्या लँग्वेज मध्ये त्याला स्टेरिक हिंडरन्स. ओके, स्टेरिक हिंडरन्स. सो लुक एट हियर, alcohols. First we will discuss order of reactivity. Order of reactivity. First is order of reactivity towards esterification reaction. So first is what? Alcohol. So which alcohol is more reactive? So here methyl alcohol is more reactive than what? Primary alcohol. Okay, that is what? RCH2OH. So this is primary alcohol. Then what? Primary alcohol is more reactive than what? Secondary alcohol, that is R2CHOH. Okay, and secondary alcohol is more reactive than what? R3COH. This is tertiary alcohol. Okay, म्हणजे काय होतं इथे, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे, बघा जरा, OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्या कार्बनला 3 हायड्रोजन आहे, म्हणजे स्मॉल हायड्रोजन आयटम्स आर अटॅच हियर. इथे OH ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे तिथे 2 हायड्रोजन्स अँड 1 बल्की अल्काइल ग्रुप इज देयर. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा रेट ऑफ रिएक्शन शुड बी स्लो फॉर प्रायमरी अल्कोहोल ऍज कम्पेअर्ड टू मिथाइल अल्कोहोल. नाउ प्रायमरी अल्कोहोल इज मोर रिएक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल. व्हाय? बिकॉज OH group attached to the carbon, that carbon contains 1 hydrogen and 2 bulky alkyl group. 2 bulky alkyl group आहे, गर्दी वाढली आणि जेव्हा गर्दी वाढणार तेव्हा रिएक्टिव्हिटी कमी होते. आणि सिमिलरली हियर OH ग्रुप ज्या कार्बनला त्याचे 3 अल्काइल ग्रुप्स या ठिकाणी अटॅच आहे, म्हणजे 3 बल्की अल्काइल ग्रुप्स आहेत. सो टर्शियरी अल्कोहोल वुड बी लेस reactive than what? Secondary alcohol. Okay, now what is the order of reactivity for carboxylic acid? कार्बोक्सिलिक ऍसिड साठी काय ऑर्डर असणार रिएक्टिव्हिटीचा? सेम फॅक्टर अप्लाय होणार, स्टेरिक हिंडरन्स. ओके, म्हणजे जेवढी गर्दी कमी असणार, ठीक आहे, तेवढी रिएक्टिव्हिटी काय असते, जास्त असते. सो हियर formic acid is more reactive. Look at here, this is formic acid. Formic acid is more reactive than what? Acetic acid.
Formic acid is more reactive than what? Acetic acid. Okay. Now here, acetic acid is more reactive than what? This one, RCS2COOH. म्हणजे अल्फा कार्बन वरती अल्काइल ग्रुप्स वाढत जाणार, तर रिएक्टिव्हिटी कमी होत जाते. ठीक आहे. This RCS2COOH will be more reactive than what? R2CHCOOH. Now at alpha carbon there are two bulky alkyl group. Alpha carbon वरती काय आहे? टू bulky alkyl groups present आहे. त्याच्यामुळे हा काय असणार आहे? कमी रिएक्टिव्ह असणार आहे. Now this is more reactive than what? This one, R3C. Here is COOH. Now at alpha carbon, how many alkyl groups are there? There are 3 alkyl groups. So when number of alkyl groups increases on alpha carbon, which is adjacent to carbonyl carbon or carboxylic group, then reactivity of carboxylic acid towards esterification decreases. Did you understand? Esterification reactions ते ऑर्डर नोट करा, एंट्रन्स साठी फार इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला अल्टरनेटिव्ह मेथड सुद्धा सांगतोय मी. सो व्हॉट इज द अल्टरनेटिव्ह मेथड हियर? Now esters can also be prepared. Esters can also be prepared by treating alcohol with acid chloride. So here acid chloride is of 2 carbon. So this is known as acetyl chloride. ही रिएक्शन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार? दिस रिएक्शन ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ पिरिडीन और पायरिडीन. ठीक आहे. तर आता इथे बघा, इथेनॉलचा एक हायड्रोजन आणि या ठिकाणी ऍसिटाइल क्लोराइडचा क्लोरीन. सो देयर इज रिमूव्हल ऑफ H अँड Cl. काय रिमूव्ह झालंय? H आणि Cl रिमूव्ह झालंय आणि इकडे इस्टर तयार झाला. कोणता इस्टर तयार झाला बघा? C2H5O C double bond O CH3. This is ethyl acetate. There is formation of ethyl acetate plus here HCl. Okay. Now HCl form in these reactions which is neutralized by base pyridine. Pyridine हा बेस आहे. ठीक आहे. हेटेरोसायक्लिक 6 मेंबर्ड रिंग आहे, त्याच्यामध्ये एक नायट्रोजन असतो आणि ही रिंग एरोमेटिक आहे. तर हा बेस काय करणार? HCl ला न्यूट्रलाइज करणार. ओके. तर रिएक्शन्स केली बघा. इथेनॉल कुणासोबत रिएक्ट होते? ऍसिटाइल क्लोराइड सोबत CH3C डबल बॉन्ड O Cl. इथेनॉलचा काय रिमूव्ह होत आहे? H हायड्रोजन. ऍसिटाइल क्लोराइडचा काय रिमूव्ह होत आहे? Cl. रिएक्शन कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होत आहे? पायरिडीनच्या. ठीक आहे. बाकी सगळं कनेक्ट करा बघा. C2H5O C double bond O CH3. So this is ethyl and this part is acidic part, acid part, ethyl acetate. याचं नॉमेनक्लेचर आपण लर्न केलंय. ठीक आहे. लास्ट रिएक्शन्स मध्ये. ओके. नाउ दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन एज ऍसिटायलेशन ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. म्हणजे इस्टर तयार झालंय, पण या रिएक्शनला काय म्हणत असतो आपण? ऍसिटायलेशन ऑफ अल्कोहोल्स. बिकॉज वन हायड्रोजन ऑफ अल्कोहोल इज replaced by acetyl group. Now acetylations can be done also be done by using acetic anhydride. काय यूज करू शकता तुम्ही इथे? acetic anhydride. आणि कुणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करायची आहे? पायरिडीनच्या प्रेझेन्स मध्ये ही रिएक्शन करायची आहे. ठीक आहे. तर काय होणार इथे? अगेन, how many acetyl groups are present in acidic anhydride? There are 2 acetyl group. 2 acetyl group आहे. ठीक आहे. तर काय करायचं बघा, एक H इथनं काढून टाका. This H is replaced by 1 acetyl group. इथेनॉलचा एक हायड्रोजन एका acetyl ग्रुपने रिप्लेस करा. म्हणजे काय मिळतं आपल्याला इथे? C2H5O. ठीक आहे. C2H5O acetyl group CO CH3 CO CH3. ओके. काय मिळालं आपल्याला?
ethyl acetate. And what is the byproduct here? H combines with one acetyl group CH3CO and here is O. ठीक आहे, आणि H म्हणजे काय मिळेल आपल्याला? CH3 double bond O OH. That is what? Acetic acid. लक्षात आले? तर acetylation of alcohols to form corresponding ester, and acetylations can be done by two reagents, either acetyl chloride or by acetic anhydride. Okay, thank you. रिएक्शन्स कळले असेल तुम्हाला? व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.